श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, जन्म आहे म्हणजे मृत्यूही आहे, मृत्यू आहे म्हणजेच पुन्हा जन्मही आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म कशाचा मिळेल हे ठरते, ते आज आपण पाहणार आहोत. पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रूपात घेणार हेही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. नरकात त्यांनी केलेल्या पापांचा दोष कमी होतो, परंतु इतर पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशुपक्ष्यांच्या रूपात जन्म घ्यावा लागतो. आज आपण कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्यांचा जन्म प्राप्त होतो यासाठी आपण एक कथा पाहणार आहोत. एकदा श्रीराम आपल्या दरबारात बसलेले होते, तेव्हा त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन रडू लागला आणि त्यावेळी दूतांनी त्या कुत्र्याला हाकलावून दिले. दुसऱ्या दिवशी परत दारावर येऊन कुत्रा रडू लागला, तेव्हा दूतांनी त्याला परत हाकलावून लावले. तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावर येऊन रडू लागला, तेव्हा श्रीरामांनी आपल्या दूतांना कुत्र्यांना बोलावून आणायला सांगितले. त्यानंतर दूत कुत्र्यांकडे गेला व कुत्र्याला म्हणाला, तुला प्रभूंनी आज बोलावला आहे. कुत्र्याने सांगितले, माझा जन्म नीच योनीत झाला आहे, म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला भेटावे. आणि दूतांनी आज जाऊन श्रीरामाला सांगितले. दूतांचे बोलणे ऐकून श्रीराम कुत्र्याकडे आले व त्याला रडण्याचे कारण विचारले. कुत्र्याने उत्तर दिलं, मी काहीही न करता त्या संन्याशांनी मला दगड फेकून मारला व माझा पाय मोडला. आता तुम्ही न्याय करा. तेव्हा भगवंतांनी संन्याशाला बोलावले व कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. तेव्हा संन्याशांनी उत्तर दिले, दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहण करणार होतो, तर माझ्या भिक्षेला या कुत्र्यांनी स्पर्श केला, म्हणून मी रागाने त्या कुत्र्याला दगड फिरकावला व त्याचा पाय मोडला. त्यात माझी काय चूक आहे? तेव्हा भगवंत म्हणाले, तो अज्ञानी आहे, पण तुम्ही तर ज्ञानी आहात. त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात, म्हणून तुम्हाला ही शिक्षाही कुत्राच देईल. तेव्हा कुत्र्याने सांगितले, या संन्याशाला एखाद्या शिव मंदिरांचा महंत करा. तेव्हा भगवंतांनी त्या संन्याशाला वाजत गाजत एका शिव मंदिरात नेऊन त्याला तेथील महंत पद दिले. तेव्हा संन्याशाला वाटले, मला किती छान शिक्षा मिळाली. तेव्हा भगवंतांच्या दूतांनी कुत्र्याला विचारले, तू अशी काय शिक्षा त्या संन्याशाला दिली आहेस? त्यावेळी कुत्र्यांनी सांगितले, शिव्याशाप करणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडणारे, वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे, हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्म घेतात. मीही या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे की मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो. मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे. नंतर त्या संन्याशांनी शिव मंदिरात महंत पदावर बसून जी काही पाप कर्म केली त्या कर्मानुसार त्याला पुढील जन्म कुत्र्याचा मिळाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.